फ्रेंड्स, तर आत्ता आम्ही चाललेलो आहोत सोनेवाडीला, कारण तिकडे आहे सवसनींचा कार्यक्रम आहे आणि त्यामुळे स्नेहलन ते पण आलेले आहेत पुण्यावरनं. काल आम्ही गेलेलो होतो शेडगावला दोन्ही मावशींकडे राहुलला भेटण्यासाठी. तर तिकडनं रात्री जेवण वगैरे करून आलो आणि रात्री मुक्कामी इथे संगमनेरला थांबलो. आता वीरला स्कूलला पाठवलेलं आहे आणि आता आम्ही झाडं घेतोय कारण आम्हाला घरी लावायचे आहेत झाडे आणि त्यामुळे आई ते थांबले. आता घरी जाऊन मावशीचं बरंचसं काम आवरलेलं आहे. त्यांचा कॉल आलेला होता की या लवकर म्हणून, पण वीसाठी आम्हाला थांबावं लागलं. इकडे स्नेहलन ते पण आहेत आणि इकडे आता आम्ही झाडे घेतोय घरी लावण्यासाठी. आता हे शोचे जे झाडं आहेत ना ते नाही घेणार आहेत, असे मोठे मोठे जे झाडं असतात ना, नारळीचे, चिक्कूचे, आंब्याचे वगैरे, ते घेणार आहोत. आणि हे आलेले आहेत पाठीमागनं, दुसऱ्या गाडी घेऊन येत आहे, हां तिकडे आहेत. आणि इकडे माझी श्रीऊ पण आहे. दाखवली जीबीने, ही नुसती जीभ दाखवते, तुझी जीभच कापून घ्यायला पाहिजे. आलेत ना बाबा? कुठे आले का बाबा? ठीक आहे, चला तर मग आता आम्ही झाडे घेतो आणि घरी जातो, मग लावताना वगैरे दाखवतो. आणि अजून पुढे ना पोरांचं आम्हाला फोटोशूट करायचं आहे, ते पण ह्याच व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला भेटेल. तर चला व्हिडिओ कंटिन्यू करा. 5 पेक्षा ना मग 6 घेऊ. एवढे नका, लय होतील झाडं. बाकीचे ना सगळे घ्या, वेगवेगळे घ्या, पण एकच झाड एवढे 5-5, 6-6 नका घेऊ. आंब्याचे जास्त राहू द्या. हां आंब्याचे ठीक आहे, पण बाकीचे नकोय. नाही, एकच झालं ना. ते सेपरेट ठेवा ना, आम्हाला ओळख आली पाहिजे बरं का. केसर आणि हापूस. घरी आलो, पोचलो, एक बराच वेळ झाला. आल्यानंतर मी पुरणपोळ्या भाजल्यात, बाकी सर्व काही आवरून ठेवलेलं होतं. नानी, माझ्या सासू आणि सविताताई यांनी सगळ्यांनी सर्व काही आवरून ठेवलेलं होतं. आता आम्ही निवद घेऊन चाललेलो आहोत देवीला निवद दाखवायला. आणि हे बाकीचे आहेत ना, वीरचे बाबा, नितीन दादा आणि ते झाडे, आम्हाला झाडं लावायची आहेत ना, तर ते खड्डे घेण्यासाठी गेलेत वावरात. तर इकडे बघा, हे एवढे झाडं घेऊन आलोत आम्ही. इथे लावलेले एवढे झाडं आणलेत, आता ते लावू आम्ही. पूजा वगैरे झाली की मग. गरम गरम खाल्लेत आम्ही. पोळ्या बनवताना नसेल मारला. मारला तुम्हाला नव्हतं घ्यायचं. मला काकूबाई आली, काकूबाई. त्यांना म्हटलं हाय का तुम्हाला नाही? घ्यायचं. का बरं? त्या मला म्हणतात पोळा करताना नाही मारला का? म्हटलं तुम्हाला नव्हतं घ्यायचं मला व्हिडिओ मध्ये. आता गेला त्या पोळ्या करायला बसल्या ना, मी त्यांची व्हिडिओच नाही काढली. इकडे पूजेचं ताट वगैरे तयार केलंय, यांच्याकडे पाणी आणि स्नेहलकडे नैवेद्य आहे. तर आम्ही 3 जण चाललोयत. परी आहे आमच्या सोबत. आता नैवेद्य दाखवून येतो आणि आल्यानंतर मस्त सुहासिनींना जेवायला घालतो आणि त्यानंतर मग आम्ही जाणार आहोत झाडी लावायला. कुठून जायचं? चप्पल 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 तिकडे काढ. चप्पल काढून घ्यायची बेटा, तेव्हा पुढे नाही यायचं चप्पल घालून. तिकडनं जाते का? माझा हात धर. धरा असं एक हातात.
चालू करून दिलाय मी. थांब हां असं चालू करून ठेवलाय मी. आता काय करायचं महिने? आता ये घ्या ओटी बरं ना ते घ्या. हळदी कुकाचं ओटी बरं घ्या. स्नेहल तुझा व्हिडिओ चालू आहे का? हो वरून लाल आहे ना. हा लाल दिसतंय ना वरून. हो घे. हे सोडायचं असतं का? ते खयच्या मध्ये घाल ना खंजीर मध्ये हा सोडू का? नारळ इथंच ठेवायचंय. नारळ फोडायला लागेल. निवत घे. आपण कुणाला घेऊन नाही आलो. मी फोडीते ना. आपणच किती ठेवू? 5 ठेवू का 6 ठेवू? 9 आहेत. 9 आहे ना 7 ठेवते. दे अडकून तसंच अडकू. एका निवदाला हळद कुकू लावून तिकडं तोंड कर. कुठं? पुढं तिकडं बघू बाळा. तिथे त्या साईडने ठेवू का तोंड करून? तिकडं समोर फक्त तिकडे ते डोंगर दिसतो ना त्या डोंगराकडे. ठेवून देऊ ना आपण. थांब. ठेव ठेव तिथं. हे सिंदूर हे करायचं होतं का? ह्याच्यावरच ना. नारळाची शेंडी काढ. करते तू हंबल चारा देते. अय्यो खाल्ला आंबाने. इकडे बघ इकडे बघ. खाल्ला. वा 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 वा. आता जस्ट आमचं सर्वांचं जेवण झालं. सुहासिनींना जेवायला घातलं. त्यात मी पण बसलेली होती कारण बायका थोड्याशा कमी होत्या आणि 7 जणी पाहिजे होत्या त्याच्यामुळे. आता जेवण झालं. आता माणसं बाकी आहेत जेवायचे. इकडे मामी आणि रुपाली दोघी भांडे घासतात ते. आणि इकडे सर्वजण अशा इकडे बसलेत. आणि परी कशाला येते इकडे? परी असंच फिरायला तर. आता घरातलं सर्व कामावरून झाले. भांडी वगैरे घासली आणि आता आम्ही सर्वजण चाललेलो आहोत झाडी लावायला. आता समोर दाखवते कोण कोण आहेत. पाठीमागे काका आहेत. मावशी अजून घरातच आहे. ते येत आहे पाठीमागनं. मामी आलेले आहेत. मामा आलेले आहेत ती गाववरून. तर ते पण आहेत. ते निघाले होते पण त्यांना आम्ही बोललो की थांबा आपण झाडे लावू आणि नंतर जा. हे बघा इकडे मामा कशाचं झाड? हे आत्ता फुटले बरं का. आम्ही जेव्हा घेतले ना तेव्हा पूर्ण वाळून गेले होते हे झाड. पेरूचे दोन्ही पण. आणि मावशीने त्याला बघा ते पिशवीन ते घालून पूर्ण हे केलं झाड तयार. आणि इकडे हे ना गाड्यामध्ये घेऊन आलेत झाडे इकडे. आणि इकडे ना आमच्या आजीने झाडं लावलेले आहेत. हे जे दिसत आहे ना इकडे लिंबाचं निमुनीचं आणि इकडे पेरूचे वगैरे. ते हे झाडं आमच्या आजीने लावलेत. आजी गेलेली आहे पंढरपूरला. आणि इकडे आता आम्ही आणलेली झाडं आहेत. आता आम्ही ना सप्त्याला गेलेलो तेव्हा आम्हाला झाडं भेटली होती. ती पण आणली. आता ती कुठे ठेवली माहीत नाही मला. पण ही जस्ट आम्ही आत्ता सकाळी घेऊन आलेलो झाडे आहेत. इकडे आहे आमचा उकुडा. तिकडे नाही जायचं.
वीरला आम्ही खूप मिस करतोय, कारण वीर गेलेला आहे स्कूलला. तो 3:30 वाजता सुटेल, तर हे 3 वाजता घ्यायला जातील त्याला संगमनेरला आणि घेऊन येतील. असे खड्डे म्हणता का? असे खोल खड्डे असतं मग. दादा हे शिकवलं होतं का आम्ही तुम्हाला? कोणते एकदम असे बुट्ट्या नारळ हे बिचारा लेकरू लय भारी काम कतम पोरं सांभाळते. नाही नाही. आणि त्यानं काय होतंय माहिती का, ये पडाय झाडायचं पण भीती आंबा नारळ असं करा. काय तुझ्या हात चल 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 चला 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 चल. तू पळेल. चल इथे इथे दंडात आहे दंडात. नाही नारळ मोठं होईल ना इकडे या बाजूला. हा पण मग त्याच्या सगळ्यात दिसणार नाही नारळ. तोडून काढता येईल. तुम्ही घ्या ना, पिशवी काढायला लागेल. फक्त खोल भरून द्या ना, ते उकळून लावणार. किती नारळ झाड आहे? नारळ 4 का 5 आहे. हे काय उखड्या हे बुजवायचं सगळं. आता इथून इकडे 300 म्हणलं आपलं पार्ट्या तिथं जाईल. हे टाकायचं तिथून असा रस्ताच ठेवायचा यायला सरळ खाली. जंगली ठेवायचं. हे बुजून द्यायचं की लगेच. वा वा मस्त. फक्त व्हिडिओ मोबाईल चालू असेपर्यंतच नाही. आता मोबाईल बंद झाला तरी तू उकरीत राहायचं. मोबाईल बंद झाला तरी उकरीत राहायचा. हा हा इकडं पण मोबाईल बंद झाला तरी खतभरीत राहायचं. उन्ही लागली का गेला मुळे. आता आमची झाडे लावून झालेले आहेत आणि इकडे ना हे पाणी पण देतात. ते लगेच दंडाला पाणी सोडलंय आणि इकडे भरतात. आता कुठे कुठे लावलेत कसे लावलेत एकदा मी ते तुम्हाला दाखवते. हे बघा इकडे हे सर्वजण उभे आहेत आणि इकडे काका आहेत. काका आता पाणी भरत आहे आणि इकडे दंडाला पाणी सोडलंय. चल वरती परी. तर आम्ही इथे वरती आलो. आई आजीकडे जा. आजी तुला उचलून घेईल तिकडे. आता पाण्याच्या त्या साईडला नेणार आजी तुला. चल चल चला. आई पण येते ना. अगं आजी फक्त तुला त्या साईडला नेऊन देणार. हे बघा असे इथे झाडं लावलेत. पेरूचं आवळ्याचं. इकडे समोर परत पेरूचं आहे आणि इकडे पण हे इथपर्यंत पेरूचेच आहेत आणि इथून पुढचे दाखवते. इकडे दंडाला पाणी चालू आहे आणि इकडे बघा हे झाडं लावले. तिकडे आहे सीताफळ, पुढे आहे जांभळाचं झाड आणि त्याच्या पुढे आहे चिक्कूचं झाड
आणि त्याच्यानंतर आम्ही लावलेले आहेत समोरचे जे आहेत झाडे ते अल्टरनेट लावले. एक चिक्कूचं, एक नारळाचं, सॉरी एक आंब्याचं आणि एक नारळाचं. असं स्नेहलोबी आहे ना त्याच्या बॅक साईडपर्यंत झाडे लावलेली आहेत. आणि सगळ्यात जास्त मदत आम्हाला मामीनी आणि मामांनी केली. मामी हाय करा. तर फायनली झाडे लावून झालेत. आता आम्ही घरी निघालेलो आहोत कारण मुलं खूप जास्त चिडचिड करतात. ते माझी श्रू आहे ना धमी कुणाकडेच जात नाही आहे. खूप चिडकी पोरगी झाली ही, बरोबर ना? वाकुलीने दाखवली, हां जीभने काढली. ए ढम्या थकलं माझे बाळ. बघू दाखवली जीभ डोकवून माझ्या नट्टू बाळाने. बघू फोटो नाही बघ सारंग गेला बघ पुढे बघ. तुला पाणी प्यायचंय? थांबा पण पिऊ. हा हे बघा तिथपर्यंत आहे ती झाडं लावलेली. कुठे? वाव छान आहे ग हे बघ ना. आमच्या आजीने लावलेलं झाड आहे. त्याला पेरू एवढे सगळे येतात ना, पण हे पूर्ण पेरू केळीचे आहेत बघा. कोणीच खात नाहीये. खाली असे पेरू पडलेत सगळीकडे. गोड वास तर खूप येतोय पण ते केळीचे आहेत. इथे वरती पेरू. गोड खूप आहे पण किडीचे जरा. हे गेले सगळे पुढे. मामी गाय मारते हा एक. थांबा आपण सोबत जाऊ. इकडे छान मस्त मुलांना रेडी केलंय आम्ही. हे बघा हे दोघे चालले, त्याला उचलून घेतलंय. आणि सारंग तर बॉटल घेऊन चाललाय वारकरी. तू तर बॉटल घेऊन चाललेली ना पू. आणि आता आम्ही चाललो इकडे शेतामध्ये फोटोशूट करायला. सारंग बघा किती गोड दिसते. कडली कडली केश. बाप्पा आपण बाप्पा पण लावला ना. हो ते झाड तिथे जायचंय आपल्याला. नाही तिकडनं खूप घाण आहे. हा कशा दिसते रे माझे बाळ. माझे बाळ काय बाप्पा लावला. परी चला ही बघा माझी गोड परी. परी ऐक ना घालते. घाल ना प्लीज. खूप गोड दिसणार. नाही घालायची. जाऊ दे चल. वीर तर बघा वीर. आता आम्ही शूज काढून टाकणार आहे आणि असेच फोटो. हो ना बाळा. दुधाची बॉटल घेऊन चाललो आम्ही. कुठे बाबा? कुठे गेले बाबा? आई आई आली. मी कोण आहे शारंग? मी कोण आहे? एक कुचकी गाडी घातली असेल आपल्या अंगावर. शारंग मी कोण आहे सांग ना. मी कोण आहे? मी कोण आहे? मला हा कालपासून सारखा मामी मामी म्हणतोय. मी मामी आहे. मी कोण आहे? मी हे काय लागलं? काय लागलं हाताला? लिपस्टिक.